आपल्याला शिकायचं आहे शनी ग्रह, बरोबर. काल बुध बघितलेला आहे, आज आपल्याला शनी शिकायचा. तुम्हाला काही गोष्टी माहित असतील शनीविषयी तर सांगू शकता. शनीविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते तुम्ही बोलू शकता. शनी न्यायप्रिय आहे सर. ओके, शनी न्यायप्रिय आहे, राईट आहे, बरोबर आहे. आणखीन काय शनी दाखवतो? फळ उशिरा असतं पण प्रॉपर असतं. राईट, फळ उशिरा असतं पण प्रॉपर असतं. ओके, शनीच्या बाबतीत ही पण गोष्ट योग्य आहे. शनी म्हणजे काम. शनी म्हणजे काम, अगदी राईट. शनी म्हणजे काम, तुम्ही जे काम करता ते सुद्धा शनी आहे. आणखीन काय शनी आहे? सूर्यपुत्र. सूर्यपुत्र पण शनी आहे. सूर्याचा मुलगा कोण आहे? शनी. आणि सरस्वती म्हणजे काय ते पण शनी. हा, आणखीन काय शनी आहे? माहित आहे कोणाला? इथं पण माहिती आहे. आता बघा, शनीला तुमचा प्रोफेशनचा कारक म्हटलेला आहे. शनीला काय म्हटलेला? कर्मकारक म्हटलेला आहे. शनी ग्रह काय तर कर्माचा कारक ग्रह, म्हणून शनीला काय म्हटलेलं आहे? प्रोफेशनचा कारक ग्रह म्हटलेला आहे. की तुम्ही जे कर्म करता मग ते कोणत्याही प्रकारचं असेल तर ते कोणाच्या अंडर आहे? शनीच्या अंडर आहे. बघा, कर्मकारक शनी, म्हणून तुमचं जे प्रोफेशन आहे किंवा तुम्ही जे करिअर करणार आहे त्या करिअरला किंवा प्रोफेशनला रूल करणारा प्लॅनेट कोणता असेल तर तो शनी आहे. का तर शनीला कर्माशी जोडलेला आहे. आता बघा, प्रोफेशन म्हणून तुम्ही काय करता? सर्टन कर्मच करता, काही ना काहीतरी कर्मच करता ना. करिअर म्हणून सुद्धा तुम्ही काही ना काहीतरी कर्मच करता. प्रोफेशन वाईज तर एक स्पेसिफिक कर्म तुम्ही करत असता डेली रुटीन मध्ये, बरोबर. काम प्रत्येक व्यक्ती करतो, ते काम कोण आहे? शनी आहे. तुमचं काम काय आहे तर शनी आहे. इव्हन शनीला कालाचा ग्रह म्हटलेला आहे, की तुमचा जो टाइम आहे, तुमचा जो काल आहे त्या कालाला, टाइमला काय म्हटलेला आहे? शनी म्हटलेला आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, शनी प्रोफेशनचा कारक आहे. प्रोफेशनचा कारक असल्यामुळं शनीला कर्मकारक म्हटलेला आहे. आता कर्माचा कारक असल्यामुळं शनी तुमचा टाइम सुद्धा दाखवतो. शनी तुमचं काय दाखवतो? करिअर दाखवतो. हो. हा, त्यानंतर जर शनी बघितलं तर लेबर्स लोक जेवढी आहेत, आता काम आलं तिथं लेबर्स लोक आलीत, राईट. जिथं काम आलं तिथं लेबर लोक आलीत, कामगार लोक आलीत. त्यामुळे कामगारांचा, लेबरचा कारागृह कोण असेल तर तो शनी. जेवढे लोक काम करतात, वर्कर्स लोक आहेत, त्या वर्कर्सचा कारागृह कोण आहे? शनी. आपला सुद्धा कारागृह कोण आहे? शनी. आपल्या कर्माचा कारागृह शनी आहे. आणि वर्कर्स लोक ही साक्षात कोण आहेत? शनी. जे लोक काम करतात, हार्डवर्क करतात, हार्डवर्क करणारे प्रत्येक व्यक्ती ही कोण आहे? शनीची व्यक्ती आहे. लक्षात येते. त्यानंतर जर पुढे गेलं तर शनीला कशाशी जोडलेला आहे तर शनीला स्ट्रक्चर जोडलेला आहे. शनीला काय म्हटलेलं आहे? स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. म्हणून जो आपला पाठीचा कण आहे त्या पाठीच्या कण्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे? शनी म्हटलेलं आहे. आपला पाठीचा कणा शनी. आता स्ट्रक्चरचा कारक शनी आहे, म्हणून कन्स्ट्रक्शनचा कारक सुद्धा शनी. शनी काय? स्ट्रक्चर आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये काय? स्ट्रक्चरच पहिल्यांदा निर्मिती केली जाते, म्हणून या स्ट्रक्चरचा कारकग्रह, कन्स्ट्रक्शनचा कारकग्रह कोण असेल तर शनी. आता प्रॉपर्टीजचा म्हणू नका, रिअल इस्टेटची याचा संबंध आहे, पण ओव्हरऑल काय म्हणतो की स्ट्रक्चरचा कारकग्रह कोण असेल तर तो शनी. स्लॅब्स किंवा कॉलम्स आले तर तिथं मेटलचा यूज झाला, आलं ना, तिथं मेटल आल्या, सळ्या आल्या, म्हणून या सळीचा, या मेटलचा कारकग्रह कोण आहे? शनी. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जर बघितलं तर शनीला ऑइल म्हटलेलं आहे. शनीला काय म्हटलेलं आहे? ऑइल म्हटलेलं आहे. ऑइलचा कारकग्रह सुद्धा कोण असेल तर शनी. ऑइलचा कारकग्रह शनी. आता बघा, शनी काय आहे? एक प्रकारचा जज आहे, कारण तो कर्माचा न्याय निवाडा करतो. शनी काय आहे? एक प्रकारचा जज आहे, कारण तो कर्माचा न्याय निवाडा करतो. म्हणून शनीला काय म्हटलेलं आहे? जज म्हटलेला आहे, कार्मिक देवता म्हटलेला आहे. कर्माचा न्याय निवाडा करणारा देवता
किंवा जज कोण असेल तर तो शनी. त्यानंतर जर बघितलं तर शनीला कालपुरुषाची पीडा म्हटलेली आहे. शनीला काय म्हटलेलं आहे? कालपुरुषाची पीडा. त्यामुळे प्रत्येकाला होणारी पीडा सुद्धा शनी. आपल्या लाईफमध्ये होणारी जी पीड आहे ती सुद्धा कोण आहे? शनी. दुःखाचा कारक ग्रह, सॉरोचा कारक ग्रह सुद्धा कोण आहे? शनी. शनी ज्या भावामध्ये असणार आहे तो भाव आपल्या दुःखाचं कारण असणार आहे आणि त्या भावाचं संपूर्ण सुख आपल्याला मिळणार. शनी ज्या भावामध्ये बसतो त्या भावाची वृद्धी करायची काम शनी करतो. बघा, दुसऱ्या भावामध्ये शनी असेल तर पैशामध्ये वृद्धी डेफिनेटली होणार आहे, पण तोच पैसा लास्टला आपल्या दुःखाचं कारण बनणार. चतुर्थ भावामध्ये शनी आहे, भूमिभवन वाहनचं सुख मिळणार आहे, पण तेच भूमिभवन वाहन आपल्या दुःखाचं कारण बनणार आहे. कर्मक्षेत्रामध्ये शनी आहे, कर्मक्षेत्राचं संपूर्ण सुख मिळणार आहे, पण लास्टला जाऊन व्यक्ती विचार करणार आहे की मी एवढं सगळं कमवलं पण आता माझ्याकडे काहीच नाही, आता मी काहीच करत नाही आणि याचं दुःख मला आहे. शनी ज्या भावामध्ये बसतो त्या भावाला वृद्धी करायचं काम करवतो, वाढवायचं काम करवतो, पण त्या भावातून आपल्याला सीख देतो की हा भाव तुझ्या दुःखाचं कारण आहे. म्हणून डिटॅचमेंटचा कारक ग्रह सुद्धा शनी, की हा ग्रह काय करतोय? आपल्याला डिटॅच करतोय त्या भावापासून. लक्षात येतं? परत एकदा आपण घेऊया. शनी कर्माचा कारक आहे, प्रोफेशनचा कारक आहे, कर्म कारक आहे, प्रोफेशनचा कारक आहे, तुमच्या करिअरचा कारक सुद्धा शनी आहे. त्यानंतर शनीला काय म्हटलेलं आहे? वर्करशी जोडलेला आहे, कारण हा कर्माचा कारक आहे, कामाचा कारक आहे, म्हणून शनी कोण आहे? वर्कर. शनीला पाठीचा कणा म्हटलेला आहे, म्हणून शनी कोण आहे? स्ट्रक्चर आहे. कन्स्ट्रक्शनचा संबंध शनीशी आहे, म्हणून जे कॉलम्स वगैरे आहेत यांचा संबंध सुद्धा शनीशी आहे. कॉलम मध्ये कशाचा वापर केला जातो? मेटलचा वापर केला जातो, म्हणून मेटल सेक्टर कोणाचा आहे? शनीचा आहे. मेटलमध्ये आयर्न म्हणजे लोखंड हे कोणाचं आहे? शनीचं आहे. त्यानंतर ऑइलला सुद्धा शनी म्हटलेलं आहे. जेवढी कामगार लोक आहेत, वर्कर्स आहेत, ते सुद्धा कोण आहेत? साक्षात शनी आहेत. त्यानंतर जर बघितलं तर कालपुरुषाची पीडा कोण आहे? शनी. तुमच्या लाईफमध्ये येणारा काल कोण आहे? टाइम कोण आहे? तर तो शनी. कारण शनीच्या अंडर काय आहे? तर टाइम आहे. लक्षात येते? ओव्हरऑल आपल्याला लक्षात ठेवायचं प्रोफेशन, करिअर आणि तुमचं कर्म, या 3 गोष्टींचा संबंध कुठं आला? शनीच्या. करिअर, प्रोफेशन आणि कर्म या 3 गोष्टींना विसरायचं नाही. ह्याचं कारकत्व फार इम्पॉर्टंट आहे. ह्याचं कारकत्व आपल्याला पुढे येणार आहे. त्यानंतर पीडा समजली. कालपुरुषाची पीडा कोण आहे? तर शनी आहे. दुःखाचा कारक सुद्धा शनी. त्यामुळे ज्या भावामध्ये शनी बसणार त्याचं सुख देणार, लेट न असेल पण त्याचं सुख देणार, पण तेच सुख ऍट द एंड तुमच्या दुःखाचं रिझन बनणार आहे. लक्षात येते? पंचम भावामध्ये शनी आहे, मूल झालं, पण मूल कसं झालं? लेट न झालं. ओके, आजपर्यंत व्यक्ती काय विचार करत होता की मूल पाहिजे, मूल पाहिजे, मूल पाहिजे, मूल पाहिजे. वेळ झाला, लेट झाला, डिले झाला, मूल झालं. आता तेच मूल आपलं ऐकत नाही. काय म्हणणार याला तुम्ही? ही इच्छा पूर्ण झाली, सुख मिळालं, पण ऍट द एंड तुमच्या दुःखाचं रिझन तेच मूल बनलं. लक्षात येते? लक्षात येते? प्रॉपर्टी हवे, प्रॉपर्टी हवे, प्रॉपर्टी हवे. चतुर्थ भावामध्ये प्रॉपर्टीचा कारक शनी झाला. शनीनं प्रॉपर्टीज दिल्या, भरपूर प्रॉपर्टीज दिल्या. आता व्यक्तीकडे 4 घरं आहेत. 4 घरांपैकी 4च्या 4 रेंटवर दिलेले आहेत. चांगला इन्कम मिळतोय व्यक्तीला. आता व्यक्ती म्हणतो की 4 घरातून जो इन्कम आला तो 5व्याला लावतो, 5वं घर पण कन्स्ट्रक्ट करतो. आता ज्यावेळी 5वं घर कन्स्ट्रक्ट केलं आणि ते भाड्यानं दिलं, रेंटवर दिलं आणि त्याला लागलं लिटिगेशन किंवा तिथं कोणतरी उठून बसलं. आता 4 घरं असून पण त्या 5व्या घरामध्ये मुळे दुःख आहे का नाही त्या व्यक्तीला? लक्षात येतं की गोष्टीमध्ये वृद्धी झाल्या आणि ते वृद्धी तुमच्या डोक्याचा थाप वाढवणाऱ्या ठरल्या. लक्षात येतं? त्यामुळे शनीकडे मागताना ज्या गोष्टी आपल्याला पॉसिबल येतील त्याच मागायच्या. व्यक्तीचं 7व्या घरामध्ये शनी आहे. व्यक्ती म्हणतोय की माझं मॅरेज होऊन दे, मॅरेज होऊन दे, मॅरेज होऊन दे. मॅरेज होणार का नाही विचारलं तर मॅरेज डेफिनेटली होणार, पण ऍट द एंड हे मॅरेजच त्याच्या दुःखाचं रिझन बनणार आहे. लक्षात येते? ओके. आता काही लोक म्हणतील की नाही माझं मॅरेज व्यवस्थित चाललंय, शनी 7व्या घरामध्ये,
बरोबर. माझी पत्नी एक सुपर्ब आहे, एक्सलंट आहे. पण तुमचं मॅरेज व्यवस्थित चाललंय. पण ज्यावेळी पत्नीची हेल्थ बिघडते, पत्नी आजारी असते, त्यावेळी दुःखाचं रिझन असं आणि तसं कोण म्हणलंय, तिथं पत्नी बनलंय. हे लक्षात येते का बा, कुठनं ना कुठनं तर आपल्याला तिथं त्रास होणारच आहे. की तुमचं रिलेशन व्यवस्थित आहे, पण पत्नी कशी राहते की आजारी राहते. आता ते आजारपण काय करणार आहे, तुमच्या दुःखाचं रिझन बनणार आहे. आणि आजारपणाचा सोर्स कोण झाला? पत्नी. लक्षात आलं? ओके. त्यामुळं शनीच्या बाबतीत गोष्टी जपून ठेवायच्या आहेत, जपून राहायचं आहे. शनी 11व्या घरामध्ये आहे. 11व्या घर तुमची इच्छा आहे. आता इच्छा मागताना जपून मागायचं आहे, कारण इच्छा पूर्ती होणार आहे. पण ऍट द एंड तुम्हाला वाटणार की ही इच्छा केली नसती तर बरं झालं असतं. लक्षात येतं? ज्या इच्छा तुम्ही मागणार त्या इच्छा पूर्ण होणार, पण तीच इच्छा तुमच्या दुःखाचं रिझन बनणार आहे. अष्टम भावातला शनी. अष्टम भावातला शनी. आता अष्टभावातला शनी सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा. अष्टम भाव कशाचा आहे? मृत्यूचा आहे. अष्टम भाव कशाचा आहे? गुप्त विद्यांचा आहे. आणि अष्टम भाव कशाचा आहे? आयुचा आहे. तुमचं आयुर्मान सुद्धा अष्टम भावातून पाहिलं जातं. बरोबर ना? आता अष्टम भाव कशाचा? पिढेचा पण आहे, त्रासाचा पण आहे. आता अष्टम भावातला शनी तुमच्या आयुला वाढवत राहणार. आयु अशी वाढणार, एक दिवस माणूस मृत्यूची भीक मागत राहणार. लक्षात येते की आयु माझ्याकडे भरपूर आहे आणि आता मला जायचं आहे, तरी मी जाऊ शकत नाही. पेढा तर मला व्हायला लागलाय. अष्टम भावातला शनी पेढेची वृद्धी करवणार आणि पेढेच्या वृद्धी बरोबर आयुष्यमान पण भरपूर देणार, पण त्या आयुष्यामध्ये संघर्ष पण तेवढाच घडवणार. लक्षात येते? 8व्या घरातला शनी. 8-12 मध्ये पण हे शोधलं. 12 मध्ये पण शनी अशाच प्रकारे रिझल्ट देऊ शकतो थोडक्यात, की 12व्या घराला तो वाढवण्याचं काम करेल, पण ओव्हरऑल 12व्या घरामध्ये चांगला आहे. डिटॅचमेंटचं घर आहे. 12वं घर सुद्धा डिटॅचमेंटचं आहे. आता कर्माच्या बाबतीत इथं अडथळे येतात थोडंफार. कर्माच्या बाबतीत अडथळे येतात. कारण कर्म कुठं गेलं? 12व्या घरामध्ये गेलं. तुमचं कर्म तुम्हाला 12व्या घराच्या रिलेटेड करावं लागेल, नाहीतर तुमचं कर्म तुम्हाला प्रत्येक वेळी चेंज करावं लागेल. बदलाव. 12वं घर काय घडवतं? बदलाव घडवतं. चेंज. लक्षात येते? 11व्या स्थानातलं सर शनी. 11व्या स्थानातला शनी. 11व्या स्थानातला शनी आता सांगितलं नाही. एकच मिनिट फक्त. अकराव्या स्थानातला शनी तुमच्या इच्छेला वाढवणार आहे आणि त्या इच्छांबरोबर काय होणार आहे की ज्या इच्छा तुम्ही केल्या त्या इच्छांपासून तुम्हाला दुःख मिळणार. जसं मी पंचम भावाच्या रिलेटेड सांगितलं की मुलाची इच्छा केली, त्यालाच तुम्ही एक्झाम्पल म्हणून घेऊ शकता की आजपर्यंत मूल होत नव्हतं, इच्छा केली, मूल होऊ दे, मूल होऊ दे, मूल होऊ दे, आणि वयाच्या काय म्हणतात मॅरेजच्या 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर मूल झालं आणि तिथंही मुलामध्ये काय आल्या? डिसीज वगैरे आला, काय ना काहीतरी इश्यूज आले, अबनॉर्मल गोष्टी तिथं निर्माण झाल्या, तर काय होणार आहे? तर त्या मुलापासून आपल्याला त्रास होणार आहे, त्या इच्छेपासून आपल्याला त्रास होणार आहे. लक्षात येतंय? मूल दिलं पण अबनॉर्मल मूल दिलं, आता काय होणार आहे? त्रास होणार का नाही? बरोबर. म्हणजे थोडक्यात शनी 11व्या घरातला इच्छांना वाढवण्यासाठी, पण त्याच इच्छा ऍट द एंड तुमच्या दुःखाचं कारण आहे. त्यामुळे शनीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शनी तुमच्या दुःखाचं कारण आहे. शनी कालपुरुषाची पीड आहे. शनीला सॉरो म्हटलेला आहे. पण शनी ज्या भावामध्ये बसतो त्या भावाची शनी वृद्धी करवतो. शनी काय करतो? ज्या भावामध्ये बसतो त्या भावाची वृद्धी करवतो. म्हणजे ज्या भावामध्ये बसणार तो भाव, त्या भावाचं सुख तुम्हाला डेफिनेटली मिळणार. आणि सुख का मिळणार? तर त्यापासून तुम्हाला सीख मिळेल, त्यापासून तुम्हाला ऍट द एंड दुःख मिळेल. बघा, शनी 7व्या भावामध्ये मॅरेजच झालं नाही तर त्या मॅरेज पासून व्यक्तीला दुःख कसं होईल? झालंच नाही तर दुःख कसं होणार? बरोबर ना?
होय. चौथ्या घरामध्ये शनी आहे. जर भूमिभवन वाहन व्यक्तीकडे नसेलच तर त्या भूमिभवन वाहनपासून त्या व्यक्तीला दुःख कसं होईल? दुःख होण्यासाठी बेस पाहिजे ना. ज्या गोष्टी घराच्या आहेत त्या गोष्टी पाहिजे तिकडं. दुसऱ्या घरामध्ये शनी आहे. व्यक्तीकडे जर पैसाच नसेल तर पैशाचं दुःख व्यक्ती कसा भोगणार आहे? म्हणजे अगोदर शनीला द्यावं लागतं ना. शनी बेस तयार करणार आहे तुमचा थोडक्यात. शनी ज्या ओके. भावामध्ये बसणार पहिले त्या गोष्टी तुम्हाला देऊन काय होणार आहे? बेस तयार करून घेणं. आणि एकदा का बेस तयार झाला की शनिदेव म्हणणार, डिटेल. आता बघा, आता मजा घ्या थोडक्यात. पैसा पाहिजे होता ना? ओके. घे पैसा. अजून पाहिजे? हां. घे पैसा. अजून पाहिजे? घे पैसा. आता एक दिवस त्याच पैशाला न्यायला चोर येणार आणि काय होणार? तुमच्या दुःखाचं रिझन तोच पैसा बनणार. लक्षात येतंय? ओके. म्हणजे शनी ज्या भावामध्ये बसतो त्या भावाचं संपूर्ण सुख देतो, पण ऍट द एंड तोच भाव आपल्या दुःखाचा रिझन बनतो. ओके. गोष्टी का मिळतात हे जर लक्षात आलं तर आपण गोष्टी कमी मागू. सर तिसरा आणि पाचवा भाव कुठला आहे? तिसरा भाव पुरुषार्थाचा आहे. तिसऱ्या भावामध्ये शनी चांगला आहे आणि पाचवा भाव बुद्धीचा आहे आणि संतान भाव सुद्धा पाचवा भाव मुलाचा. फर्स्ट हाऊस मध्ये पहिल्या हाऊस मधला शनी काय झाला? पहिला हाऊस मधला थोडं जरा. शनी दुःख कुठं आलं? तुमच्यामध्ये आलं. शरीरामध्ये. तुमचं शरीर, तुमची देहा, तुमचं व्यक्तित्व हेच तुमच्या दुःखाचं कारण आहे. ओके. लक्षात आलं? सर म्हणजे थर्ड वाला पुरुषार्थाचा आहे हा, तिसरं घर पुरुषार्थाचं आहे. आता पुरुषार्थाच्या बाबतीत आणि थर्ड हाऊस मधला शनी काय करवणार आहे? तर पुरुषार्थाला वाढवायचं काम करवणार. म्हणजे पुरुषार्थ वाढला पण त्यासोबतच संघर्ष पण वाढला. पुरुषार्थ कसा होणार? हम्म. संघर्ष केला, मेहनत केल्याशिवाय पुरुषार्थ हम्म. होणार नाही. आता इथला शनी तुमच्याकडनं मेहनत करून घेणार आणि इतकी मेहनत करवणार, इतकी मेहनत करवणार, इतकी मेहनत करवणार की व्यक्ती वैतागून जाणार की आता मला मेहनत नको आहे. बस बस हा पुरुषार्थ. छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्रिकेत होता मी बघितलं. लक्षात आलं? मॅलेफिक प्लॅनेट थर्ड हाऊस मध्ये चांगलं काम करतो. ओव्हरऑल संघर्षाला वाढवतात पण स्वतःच्या मेहनतीवर आणि फिफ्थ वाला स्वतःच्या मेहनतीवर व्यक्ती काय करतो? गोष्टींचं निर्माण करतो. लक्षात आलं? ओके. ओके. पण सर फिफ्थ वाला संतान आणि अजून कुठले आहे? फिफ्थ वाला सहा संतान नंबर आहे आहे. आणि तुमची बुद्धी आहे. बुद्धी, लर्निंग, Six बुद्धी. आहे. बुद्धी, लर्निंग. आठ वगैरे झाला फक्त. 6 नंबर मध्ये असेल सर. 6 नंबर. चेतन सर. आता बघा काही घर कशा आहेत की जे शनीला झेलून घेतात. काही घरांमध्ये एवढी पॉवर आहे की हा, तिसरं घर ओके, मेहनतीच्या ठिकाणी गेला, मेहनतीचा प्लॅनेट आहे, मेहनतीच्या ठिकाणी गेला, ओके. आता 6वं घर पण असंच आहे. लिटिगेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी 6व्या घरामध्ये जॉब आहे. जॉब चं घर 6वं घर आहे. शनी ग्रह कशाचा आहे? जॉबचाच आहे ना, सेवा करणारा ग्रह आहे. त्याला कामाशी मतलब आहे, कर्म करणारा ग्रह आहे. आणि 6वं घर कशाचं आहे? जॉबचं आहे, सेवांचं आहे. शनीला सेवक म्हटलेलं आहे. वर्कर्स लोक कोण आहे? तो शनी आहेत. वर्कर्स लोक शनी आहेत ना, सेवक. सेवक आहेत, राईट. हम्म. प्रत्येक जण जो नोकरी करतो तो काय करायला? सेवा करायला लागलाय. हम्म. आता शनी कोण आहे? सेवक आहे. तर शनी सेवक ग्रह सेवकाच्या भावामध्ये गेला तर तिथं आपण काय म्हणू शकतो? हा, ओके, गोष्टी चालू शकतात. पण इथली ही कंडिशन बघा, इथं कसं दुःख होणार माहिती आहे तुम्हाला? एक व्यक्ती आहे आणि त्याच्या व्यक्तीच्या घरामध्ये भरपूर नोकर चाकर आहेत. एक व्यक्ती आहे, त्याच्या घरामध्ये भरपूर नोकर चाकर आहेत आणि काय व्हायला लागलं की त्याचा एक विशिष्ट लगाव आहे. त्या नोकर चाकरांबद्दल त्याचा एक विशिष्ट लगाव आहे. 6वं घर नोकर चाकरांचा आहे. आता शनी तिथं आला, व्यक्ती काय करू लागला? आपल्या नोकर चाकरांबद्दल किंवा आपल्या जे सर्वंट्स आहेत त्यांच्याबद्दल लगाव करू लागला आणि त्याच सर्वंट्सनी एक दिवस त्याला धोका दिला. काय होणार आहे? ते सर्वंटच त्याच्या दुःखाचं कारण बनणार. तो म्हणणार की मी एवढं केलं यांच्यासाठी, एवढं केलं, माझे जवळचे लोक बघितले नाही, यांना माझं जवळच मानलं
पण यांनी काय केलं, मला फसवलं. 6th हाऊस मधील शनी. 6th हाऊस पेट अॅनिमल्स आहे. व्यक्तीनं पेट अॅनिमल आणले, त्यांची भरपूर सेवा केली, आणि ज्यावेळी तो पेट अॅनिमल तुमच्यातून निघून गेला, काय झालं? तुमच्या दुःखाचं रिझन कोण बनला? तो पेट अॅनिमल बनला. थोडक्यात शनी ज्या भावामध्ये असतो त्या भावाची वृद्धी करायचं काम शनी करणार आहे, पण ऍट द एंड त्या भावातून आपल्याला काय मिळणार आहे? दुःख मिळणार. आणि शनीची रेमेडी काय आहे? तर शनी काय आहे? सेवा आहे. जर शनीचं तुम्हाला सुख भोगायचं असेल, शनी ज्या भावामध्ये आहे त्या भावाचं तुम्हाला सुख भोगायचं असेल, तर काय करायचं आहे? सेवा. तुम्ही जर सेवा करायला शिकला तर त्या भावाचं तुम्हाला संपूर्ण सुख मिळणार आहे, आणि काय होणार आहे? तुम्हाला त्यातून त्रास कमी होणार. लक्षात येतंय? लक्षात आलं? सर पण इथं 11वा भाव जर आहे इच्छापूर्तीचं, त्याच्यामध्ये सेवा कशी होऊ शकते? 11वा भाव इच्छापूर्तीचा फक्त नाही आहे ना, बऱ्याच गोष्टी आहेत. तुमच्या 11व्या भावामध्ये शनी आहे का काय? नाही, मला माहिती नाहीये, पण मला ते इच्छापूर्ती म्हटल्यावरती मला माहिती, सर मी म्हटलं ना मला कुंडली नाही काय कळत आहे, पण इथं मी जे आता वाचतीये ते इच्छापूर्तीचं आहे. ते इच्छापूर्ती म्हटल्यावरती मग मी जरा कन्फ्युज झाले की तिथं सेवाभाव कसा येईल? हा, प्रत्येक भावामध्ये सेवाभाव आहे. 11वं घर इच्छापूर्तीचं आहे, 11वं घर समाजाचं आहे. समाज सेवा करणं हे 11वं घर झालं. ओके, लक्षात आलं? हो समाजाची सर. सेवा. एका भावामध्ये एकच गोष्ट नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. जसा एक ग्रह किती कीवर्ड्स देतो, की 50 वर 100 वर तुम्ही कीवर्ड्स काढू शकता एका ग्रहाचे. एका ग्रहाच्या बऱ्याच गोष्टी आहेत, तसंच एका भावाच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, पुढे शिकायचं आहे त्यावेळी तुम्ही तसा प्रश्न करू शकता, समजलं नाही तर. ओके, हो सर. हा, समजलं? तर शनी कर्म आहे. आता दुसरीकडे जर बघितलं, शनीला कर्म किंवा प्रोफेशन म्हटलेलं आहे. आता शनी ज्या भावामध्ये बसणार आहे त्या भावाचा तुमच्या प्रोफेशनशी संबंध असणार. राईट? शनी कर्म आहे, शनी प्रोफेशन आहे. आता शनी ज्या भावामध्ये बसणार आहे त्या भावाचा तुमच्या प्रोफेशनशी, तुमच्या कर्माशी संबंध असणार आहे. उदाहरण द्यायचं झालं, शनी पहिल्या भावामध्ये आहे, तुमची देहा, तुम्ही स्वतः तुमच्या कर्माचं रिझन बनणार आहे. असा व्यक्ती मॉडेलिंग मध्ये असू शकतो. मॉडेलिंग म्हणजे स्वतःला रिप्रेझेंट करणं, हे त्याचं कर्म असू शकतं. त्यानंतर असा व्यक्ती कस्टमर सर्व्हिसेस मध्ये असू शकतो, ज्यामध्ये त्याला स्वतःला रिप्रेझेंट करावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात शनी ज्या भावामध्ये बसणार आहे तो भाव तुमच्या कर्मक्षेत्राला ट्रिगर करणारा भाव आहे. सिंपल. आता द्वितीय भावामध्ये शनी आहे. द्वितीय भावाला पैशाचा भाव म्हटलेला आहे, फॅमिलीचा भाव म्हटलेला आहे, फूडचा भाव म्हटलेला आहे. ह्या ठिकाणी त्याचं कर्म लागू झालं का नाही? 100% लागू झालं. द्वितीय भावातील शनी त्या व्यक्तीचं कर्म फॅमिली प्रती, त्या व्यक्तीचं कर्म पैशाच्या प्रती, त्या व्यक्तीचं कर्म फूडच्या प्रती काय करणार आहे? वाढवणार आहे. म्हणून असा व्यक्ती फूडचं काम करू शकतो, असा व्यक्ती पैशाचं काम करू शकतो, म्हणजे बँकिंग मध्ये असू शकतो. लक्षात येतं? असं तुम्ही जोडून बघू शकता बेसिक लेवलला. एकदम हाय लेवलला प्रिडिक्शन करायचं नाही, पुढे अजून बऱ्याच गोष्टी आहेत. त्यानंतर शनी 3rd हाऊस मध्ये आहे. तिसरं घर बेसिक लेवलला तुम्हाला घर माहिती आहे. तिसरं घर पुरुषार्थाचं आहे, तिसरं घर ट्रॅव्हलिंगचं आहे, तिसरं घर सोशल मीडियाचं आहे. अशा व्यक्तीचं कर्म सोशल मीडिया रिलेटेड, अशा व्यक्तीचं कर्म अशाच्या ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड, अशा व्यक्तीचं कर्म कन्सल्टिंगच्या रिलेटेड, कम्युनिकेशनच्या रिलेटेड असू शकतं, कारण शनी तिसऱ्या घरात बसलेला आहे. आता 4थ्या घरात आहे शनी, 4थ्या घरामध्ये बसलाय. 4थं घर कसं? तुमचं राहतं घर आहे. 4थं घर भूमी भवन वाहनला दाखवतं. आता अशा व्यक्तीचा कर्माचा संबंध भूमी भवन वाहनशी आला. हा व्यक्ती भूमी भवन वाहन मध्ये, प्रॉपर्टीज मध्ये काम करणारा व्यक्ती असू शकतो, सिव्हिल मध्ये असू शकतो, आर्किटेक्चर मध्ये असू शकतो, कन्स्ट्रक्शन मध्ये असू शकतो. हे यापैकी काहीही नसेल तर असा व्यक्ती त्याच्या घरातून काम करणारा व्यक्ती असू शकतो. राईट? माझा शनी 4थ्या घरामध्ये आहे. मी जो व्हिडिओ बनवतोय कुठून बनवतोय? माझ्या घरातून बनवतो. लक्षात येतं? माझं ऑफिस कुठं आहे? माझ्या घरामध्ये आहे. थोडक्यात काय तर 4th हाऊस मध्ये शनी असेल तर तुमचा कामाचा संबंध वर्क फ्रॉम होमशी येतो, तुमच्या राहत्या घरातून येतो. पुढे जाऊया. 5म भावामध्ये शनी असेल
पंचम भाव उपायांचा आहे, सोल्युशनचा आहे, लहान मुलांचा आहे. तुमचं कर्म लहान मुलांच्या रिलेटेड असू शकतं, उपाय देणारं कर्म असू शकतं, बुद्धीच्या रिलेटेड कर्म असू शकतं, असं आपण इथं म्हणू शकतो. मग काही लोक लहान मुलांची काय करतात की निगराणी करतात. शाळेमध्ये असतात ना, लहान मुलांना काय करतात, सांभाळतात. त्यांचं कर्म कुठं लागू झालं? 5th हाऊसशी लागू झालं. आता 6th हाऊस मध्ये या. शनी 6व्या घरामध्ये आहे. शनी तुमचं कर्म आहे, शनी तुमचं प्रोफेशन आहे. तुमचं प्रोफेशन, तुमचं कर्म जॉब केल्यानं वाढणार आहे, असं आपण इथं म्हणू शकतो. कारण 6वं घर जॉबचं आहे. 6वं घर कशाचं आहे? सेवांचं आहे. सेवा दिल्यानं जॉब क्षेत्रामध्ये तुमचं कर्म वाढणार आहे. 6वं घर लॉच आहे. असा व्यक्ती लॉ मध्ये सुद्धा चांगलं करू शकतो. लक्षात येतं? ओव्हरऑल त्या घरामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींचा संबंध तुमच्या कर्माशी येणार आहे. 7th हाऊस मधला शनी. शनी स्वतःमध्ये काय सेवक आहे, पण सेवा करणारे व्यवसाय केल्यानं इथं शनी काय करणार आहे? तुमच्या व्यवसायाला वाढवणार आहे. 7th हाऊस मधला शनी. सेवा कुठं द्यायचे? व्यवसायामध्ये द्यायचे. सेवा कुठं द्यायचे? मॅरेजमध्ये द्यायचे. काय होणार? या गोष्टींचं सुख मिळणार. अष्टम भावातील शनी या अष्टम भावामध्ये आता पिढा होणार आहे, पिढ्याला वाढवणार आहे. तर पिढ्याच्या क्षेत्रामध्ये जर आपण काम केलं तर काय होणार आहे? तिथं आपलं काम बॅलन्स होणार आहे. तिथं जर पिढ्याच्या क्षेत्रामध्येच आपण जर सेवा केली तर काय होणार आहे? जी पिढा होणार आहे त्याच्या जागी आपण पिढा दूर करायला शिकणार आहोत. बरोबर? एका दुःखी व्यक्तीची कुंडली आणि एका ऍस्ट्रोलॉजरची कुंडली सह सेम आहे. का माहित आहे? कारण दोघं पण दुःखामध्ये खेळायला लागलं. एक दुःख दूर करतोय कार्मिक दृष्ट्या आणि एक दुःख घेऊन यायला लागलं. जर ऍस्ट्रोलॉजरनं दुःख दूर केलं नाही तर त्याला सुद्धा दुःख भोगायला मिळणार. लक्षात येतंय? थोडक्यात आपल्याला काय कर्म करायचं ते आपल्या हातात आहे. दुःख दूर करायचं की दुःख घेत बसायचं. म्हणून लोकांना ज्यावेळी पीडा होते जास्त तेव्हा मी एक ज्योतिषीय रेमेडी देतो की ज्योतिषचं अध्ययन करा. आता बरेच लोक म्हणतात की अध्ययन केल्यानं काय होणार? ज्योतिषचं अध्ययन काय आहे? 8वं घर आहे. 8व्या घरातला शनीशी जोडून आपण एक उदाहरण देतोय की ज्योतिषचं अध्ययन 8वं घर आहे. आता तुम्हाला पीडा होतीये त्याच्या जागी तुम्ही काय करताय? त्या 8व्या घराचा रिसर्च करताय, 8व्या घराला लाईफमध्ये आणताय, ज्योतिषचं अध्ययन करताय, जेणेकरून ती पीडा दूर होऊन तुम्हाला एक ज्ञान मिळते जे 8व्या घराच्या रिलेटेड आहे. राईट? समजतंय? पुढे जाऊया. 9व भावामध्ये शनी आहे. 9वा भाव कशाचा आहे? वडिलांचा आहे, पिताचा आहे, ज्ञानाचा आहे, ज्ञानाचा आहे. इथं काय करणार आहे? तुमच्या कर्माचा संबंध, तुमच्या प्रोफेशनचा संबंध कळत न कळत या गोष्टींशी येणार आहे. 10म भावामध्ये शनी आहे. 10म भाव स्वतः कर्माचा आहे, कर्मक्षेत्राचा संबंध आला. 10म भाव समाजाचा सुद्धा आहे, पॉलिटिक्सचा सुद्धा आहे, गव्हर्नमेंटचा सुद्धा आहे. कुठं ना कुठं तर या गोष्टींचा संबंध तुमच्या कर्मक्षेत्राशी येऊ शकतो. 11व्या भावामध्ये शनी आहे. 11वा भाव फ्रेंड सर्कलचा आहे. 11वा भाव इच्छांचा आहे. त्यानंतर 11वा भाव कशाचा आहे? एका मोठ्या कंपनीचा सुद्धा भाव 11वा भाव आहे. बिग लेवलची कंपनी जिथं मोठ्या प्रमाणात काम करतात लोक, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही काम करू शकता. 12व्या भावामध्ये शनी घ्या. 12वा भाव वर्कर्स 12वा भाव फॉरेनचा आहे. 12वा भाव अध्यात्माचा आहे. 12वा भाव इन्व्हेस्टमेंटचा आहे. राईट? हॉस्पिटलचा भाव 12वा भाव आहे. तर अशा ठिकाणी तुमचा कर्माचा संबंध लागू होतो. त्यामुळे ह्या ठिकाणी कर्म केल्यानं काय होणार आहे? तुमचा शनी बॅलन्स होणार आहे आणि तुमचं काम चालणार. थोडक्यात शनी आपल्या भावामध्ये का बसलेला आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. शनी पर्टिक्युलर माझ्या ह्या भावामध्ये का आलेला आहे हे ज्यावेळी आपल्याला समजणार त्यावेळी आपण कर्म करायला शिकणार. लक्षात येतं? त्यावेळी आपण कर्म करायला शिकणार. त्यामुळं बेसिक लेवलला लक्षात ठेवा, कर्माचा कारक शनी आहे. त्यानंतर शनी ज्या भावामध्ये असतो त्या भावाची वृद्धी करायचं काम करतो. पण आपल्याला जर त्या भावाचं सुख घ्यायचं असेल तर त्या भावाच्या रिलेटेड आपली काहीतरी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आहे असं समजून आपल्याला ती जबाबदारी पार पाडायची आहे. आपण त्या भावाचा सेवक आहोत असं समजून आपण त्या भावाची जबाबदारी पार पाडायची आहे. लक्षात येते? जर आपण सेवक न बनता राजा बनलो त्या भावाच्या बाबतीत तर आपण मार खाणार थोडक्यात. लक्षात येते? ओके. त्यामुळं शनी महाराजांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, ज्या भावात येतील साष्टांग दंडवत, महाराज काय करायचं आहे? आम्ही सेवक आहे त्या भावाचे. ओके. साधा सिंपल.
त्यामुळे जगायला शिका ज्योतिष आणि जर माहित असेल तुमची कुंडली तर थोडंफार बघा शनी महाराज कुठं आहे. सावधानीनं वागायचं आहे आपल्याला त्या भावाबद्दल. त्या भावाचा सेवक बनून राहायचं आहे, नाहीतर त्रास होणार वाईट थोडक्यात. समजलं? ओके. आता हो. पुढे जाऊया आपण. स्वच्छता कर्मचारी जे लोक आहेत, सगळे स्वच्छता कर्मचारी लोक जे आहेत ती सुद्धा शनीची लोक आहेत, म्हणजे प्युअरेस्ट फॉर्म. ओके. जी लोक स्वच्छता करतात त्यांची रिस्पेक्ट करायची आहे. जी लोक लेबर्स आहेत, जी हार्डवर्क करतात त्यांची रिस्पेक्ट करायची आहे, तर आपला शनी चांगला होणार आहे. जर तुम्ही त्यांची रिस्पेक्ट नाही केली तर काय होणार आहे, तर शनी आपला खराब होऊ शकतो थोडक्यात. जी लोक काम करतात, खरंच काम करतात, त्यांची मदत करायची. काय होणार आहे, इथं आपल्या शनीची एक चांगली रेमेडी आपल्याला इथं सार्थ ठरणार आहे. लक्षात आलं? ओके. काहीच नाही जमलं तर ऍटलिस्ट चांगलं बोलायचं आहे त्यांच्यासोबत. तुम्ही बोलताना सुद्धा त्यांच्यासोबत रिस्पेक्टफुली बोलायचं आहे. यानं काय होणार आहे, शनी चांगला होणार आहे. ओके. कारण ते साक्षात कोण आहेत, शनी आहेत. शनीला बघायचं असलं तर वर्कर्स लोक, जी लोक काम करतात, वर्कर्स लोक आहेत, ती साक्षात शनी आहेत. आणि स्वच्छता कर्मचारी तर साक्षात एकदम शनी आहेत, प्युअरेस्ट फॉर्म. लक्षात आलं? ओके. पुढे जाऊया. आता बघा, शनीला तुमचा रिलेशन मध्ये मोठा भाऊ म्हटलेला आहे. मोठा भाऊ आहे, आपल्यापेक्षा प्राचीन आहे. त्यामुळं ज्या ज्या गोष्टी एन्शंट आहेत, ज्या ज्या गोष्टी प्राचीन आहेत, पुरातत्वीय आहे, त्या गोष्टींना शनीशी जोडलेलं. ज्या ज्या गोष्टी प्राचीन आहेत, ज्या ज्या गोष्टी पुरातत्वीय आहेत, ज्यांना एन्शंट महत्व आहे, त्या गोष्टींना शनीशी जोडलेला आहे. आपल्या घरामध्ये असलेल्या अँटिक वस्तू सुद्धा कोण आहे, तो शनी आहेत. एन्शंट आहेत ना, त्या अँटिक आहेत, त्यांना काहीतरी महत्व आहे. त्यामुळं आपल्या घरामध्ये असलेल्या अँटिक वस्तू ह्या सुद्धा शनी. अँटिक वस्तूंना सुद्धा तुम्ही शनीशी जोडून पाहू शकता. लक्षात आलं? पुरातत्वीय गोष्टी, अँटिक गोष्टी, ज्यांना एक पास्ट आहे, अशा गोष्टी कोणाच्या आहेत, शनीच्या गोष्टी आहेत. त्यानंतर देवता. देवता कोणाला माहिती आहे शनीची? शनीची देवता कोणाला माहिती आहे? नाही सर. ओके. आता बघा, शनीची जी देवता आहे ती भगवान शिवांशी तुम्ही त्यांना जोडून पाहू शकता. पण ओव्हरऑल ज्यावेळी तुम्ही अवतार बघता, दशावतार, त्या दशावतारांमध्ये जो कूर्म अवतार आहे तो शनी. दशावतारांमध्ये जो कूर्म अवतार आहे तो कोण आहे, तो साक्षात शनी. लक्षात येते? ओके. त्यामुळे कूर्म अवताराला काय मानायचं, आजपासून शनी मानायचा. आणि शनीसाठी तुम्ही भगवान शिवांची आराधना करू शकता. ओके. लक्षात आलं शनी काय आहे, 12 भावांमध्ये शनीने काय रिझल्ट दिला, पीडा कशी दिली, कशा प्रकारे पीडा देऊ शकतो, आणि शनीची रेमेडी काय आहे हे लक्षात आलं. डिसिप्लिन ही शनीची रेमेडी. शनी ज्या भावामध्ये आहे त्या भावाबद्दल आपल्याला डिसिप्लिन ठेवायचं आहे. लक्षात येते? चतुर्थ भावामध्ये शनी आहे, प्रॉपर्टीच्या बाबतीत, भूमी भवन वाहनच्या बाबतीत सेवक म्हणून जगायचं आहे आणि डिसिप्लिन ठेवायचं आहे. सेवक म्हणून जगला, डिसिप्लिन ठेवला, त्या गोष्टीचं पूर्ण सुख तुम्हाला मिळणार. दुसऱ्या भावामध्ये शनी आहे, पैसा येत नाही असं वाटतात गोष्टी, डिसिप्लिन ठेवा, शांत राहा, काय होणार आहे डेफिनेटली आज ना उद्या त्या गोष्टी मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय, डिसिप्लिन, आणि त्यानंतर काय तर सेवा. लक्षात आलं? ओके. आता शनीच्या बाबतीत आपण गोष्टी कशा पाहू शकतो बघा. जसं मी बुधाच्या बाबतीत सांगितलं की बुधासोबत जे ग्रह बसतील ते तुमच्या बिझनेसला ट्रिगर करतील. राईट? आता कॉम्प्लिकेटेड युती कोणी विचारायचं नाही, कारण ते शिकायचं आहे आपल्याला. ज्या गोष्टी आपण शिकलेलो नाही त्यावर जंप कोणी करायचं नाही, पहिली गोष्ट. त्यानंतर शनी तुमचं जर कर्म असेल तर शनी सोबत जे ग्रह बसतील, सिंगल ग्रह घ्यायचा आहे,
जे ग्रह बसतील त्यांचा संबंध तुमच्या कर्माशी येणार का नाही हो? येणार. उदाहरण देऊ बघा, शनी सोबत मंगळ बसला, मंगळाचा संबंध तुमच्या कर्मक्षेत्राशी येणार का नाही हो? हम्म. मंगळ काय दाखवतो? डिफेन्स सेक्टर दाखवतो, आर्मी दाखवतो, पोलीस दाखवतो, मॅथ सुद्धा मंगळ आहे, तुमची बॉडी सुद्धा मंगळ आहे. आता या रिलेटेड कर्मक्षेत्र तुमचं असू शकतं का नाही हो? हो. 100% असू शकतं. शनी सोबत जे ग्रह बसले त्यांचा संबंध तुमच्या कर्मक्षेत्राशी येणार. त्यानंतर पुढे जागा, शनी सोबत चंद्रमा बसला, तुम्ही चंद्रमा शिकला आहात. चंद्रमा फूड आहे, अन्न पदार्थ चंद्रमा दाखवतो, पाण्याच्या गोष्टी चंद्रमा दाखवतो, सायकोलॉजी चंद्रमा दाखवतो, केमिस्ट्री चंद्रमा दाखवतो, मेडिसिन चंद्रमा दाखवतो. आता या गोष्टींचा संबंध तुमच्या कर्माशी, तुमच्या प्रोफेशनशी, तुमच्या करिअरशी इथे येणार आहे का नाही हो? येस. लक्षात आलं? शनी सोबत चंद्रमा असेल तर हा व्यक्ती सायकोलॉजीमध्ये एक्सप्लेंट करू शकतो ऍज अ कर्म म्हणून, ऍज अ प्रोफेशन म्हणून. शनी सोबत चंद्रमा असेल तर असा व्यक्ती फूडमध्ये एक्सप्लेंट करू शकतो ऍज अ प्रोफेशन म्हणून, ऍज अ कर्म म्हणून. मेडिसिनच्या बाबतीत एक्सप्लेंट करू शकतो ऍज अ प्रोफेशन म्हणून, ऍज अ कर्म म्हणून. लक्षात येतंय? ओके. शनी सोबत सूर्य बसला, दोघांचं जुळत नाही तरी गव्हर्नमेंटच्या क्षेत्रामध्ये व्यक्ती चांगलं करू शकतो ना. त्यानंतर शनी सोबत बुध बसला, जे कर्म आहे ते कोणाशी जोडलं गेलं? व्यापाराशी जोडलं गेलं. बुधाला वाणी म्हटलेलं आहे, तुमचं कर्म बोलण्याशी जोडलं गेलं. तुम्ही बोलण्याचं कर्म किंवा बोलण्याचं प्रोफेशन चूज करू शकता. बुधाला एज्युकेशन म्हटलेलं आहे, तुम्ही एज्युकेशनचं कर्मक्षेत्र चूज करू शकता ना. शिकवण्याचं काम सुद्धा करू शकता ना, पण ऍज अ व्यापारी ऍटिट्यूड म्हणून. थोडक्यात लक्षात येतंय? तुमचा व्यापाराचा संबंध कर्माशी आला. म्हणजे थोडक्यात काय आहे की शनी सोबत जे ग्रह बसतील त्यांचा संबंध तुमच्या कर्माशी येणार. कारण युतीमध्ये काय असतं की ज्यावेळी 2 ग्रह बसतात त्यावेळी ते 2 ग्रह एकमेकाचे रिझल्ट, एकमेकाचे गुण एकमेकामध्ये ट्रान्सफर करतात. लक्षात येत आहे? ओके. आता माझ्यासोबत कोण तर बसलेला आहे तर तो व्यक्ती माझा पेय असणार आहे ना. माझ्या ओके. आता तुम्ही जर काहीतरी गोष्टी घेऊन आला तर पहिल्यांदा मी जर एक मोठा व्यक्ती असेल तर काय होणार आहे की माझा जो पेय असणार आहे त्याला तुम्हाला गोष्टी ट्रिगर कराव्या लागतील, त्याला गोष्टी सांगाव्या लागतील, त्यानंतर त्या गोष्टी माझ्यापर्यंत येणार आहेत. मला ओके. ट्रिगर करण्यासाठी माझ्या सोबतच्या व्यक्तीला ट्रिगर करणं IMP आहे थोडक्यात. तसंच ग्रहांचं पण आहे. ज्यावेळी ग्रह युतीमध्ये असतात त्यावेळी काय करतात की एक्सचेंज करतात, कारक तत्व एक्सचेंज करतात. शनी सोबत जे ग्रह असतील ते ग्रह शनीमध्ये त्यांचं कारक तत्व टाकणार आहे, म्हणजे तुमच्या कर्मामध्ये, तुमच्या प्रोफेशन मध्ये त्यांचं कारक तत्व टाकणार आहे. म्हणून मी उदाहरण दिलं की शनी सोबत हे ग्रह असतील काय होणार आहे, तुमचं प्रोफेशन, तुमचं कर्म त्या ग्रहांच्या रिलेटेड असणार आहे, 100% असणार. आता काही जणांना अजून काही जण म्हणतील की सर आमच्यामध्ये शनीच्या युतीमध्ये हे ग्रह नाही आहेत तरी मी ते काम करतोय. तर अजून कोणीही युती शिकलेलं नाही. युती बघायला शिकल्यानंतर मी तुम्हाला सांगेल ही युती कशी बघायची असते. युती फक्त दिसते ती युती नाही, 159 ची पण युती असते, 212 ची पण युती आहे, 17 ची पण युती आहे. काहीच युती नसेल तर शनी ज्या ग्रहाच्या राशीमध्ये बसला त्याला आपण युती मानतो. एवढ्या युती आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं लगेच कन्क्लुजनला कोणीही पोचायचं नाही. सगळ्या गोष्टी सापडतील तुमच्या चार्टमध्ये, जे आहे तेच तुम्ही करणार आहे, वेगळं काय करत नाही. लक्षात येते? ओके. हा, जाऊया पुढे. शनी लक्षात आला सगळ्यांच्या? शनी काय आहे आणि शनीच्या बाबतीत काय फिलॉसॉफी आहे, शनीच्या गोष्टी काय? शनी चंद्र युती जरा पुन्हा एकदा सांगा बरं. शनी चंद्रमा युती. ओके. शनी चंद्रमा युतीमध्ये सिंपल लेवलला सांगतो, एकदम सिंपल भाषेमध्ये, एका ओळीमध्ये. जर तुम्ही मनासारखं कर्म चूज केलं नाही, जे तुमच्या मनाला वाटतंय, जे तुम्हाला आतून वाटतंय ते कर्म तुम्ही चूज केलं नाही तर तुमचं काम चालणार नाही. शनी चंद्रमा युती.
त्यामुळे शनी चंद्रमा युतीमध्ये पहिल्यांदा मनाला विचारायचं की मला काय करायचंय. मन म्हणतंय की हे काम माझ्यासाठी योग्य नाही, तर कितीही कोणी म्हणत असेल, कितीही कोणी पेमेंट देत असेल, तरी ते काम तुमच्यासाठी योग्य नाही. हम्म. आणि मन सांगते की हे काम माझ्यासाठी योग्य आहे, ज्योतिष करणं माझ्यासाठी योग्य आहे, तर 100% ज्योतिष करणं तुमच्यासाठी योग्यच आहे. इथं मनाचं ऐकायचं. ओके. मनाचं ऐकल्यानं कर्म चालणं. दुसरी